नमस्कार. आज मी तुम्हाला उडदाचे पापड दाखवणार आहे. ते पण आपल्या घरच्या शेतात निघालेले हे उडीद आहेत. हे उडदाची डाळ अशी केली आहे, गिरणीतनं भरडून आणली अशी. निम्मी फोलपाट ह्याची निघालेत, निम्मी तशीच आहेत. तर आता मी हे दळून आणणार आणि मी तुम्हाला दाखवते मळून. हे बघा, आता ह्याच्यासाठी आपण मिरच्या आणि लसूण घेतलाय. मिरची आणि लसूण घेतलाय कारण खमंगपणा येतो, त्याच्यामुळे पापडाला एक छान चव येते. म्हणून ह्या मिरच्या आता निवडून मी त्याचं पेस्ट करून घेते, मिरची लसूणची. हे बघा, आता गिरणीतनं हे 1 किलो दळून आणले मी. असं हिरवं हिरवं पीठ दिसतंय, जरा काळपट थोडंसं दिसणार नाही कारण हिरवं दिसतंय. ते घरचे उडीद असल्यामुळे हिरवं दिसतंय. तर मी आता हा मसाला पॅकेट आहे ते मी यात घालते आणि हे आपलं ही पेस्ट केलती ना ती ह्यात टाकते. बस हे आता असं सगळं मिक्स करून घेतलंय. मसाला, हिरवी मिरची, लसूण असं मिक्स करून घेतलं. आता हे मी मळते. जरा गरम कोमट पाणी करायचं आणि मळायचं. असं थोडं थोडं मळून घ्यायचं. हे असे थोडे थोडे गोळे करून मळून घेतलं ना की सोपं पडतं मला हे करायला. हे बघा, आता हे मळून झालंय आपलं पीठ. हे असं हिरवं हिरवं बाजरीचं जसं पीठ दिसतं ना, बाजरीचे तसं ते हे दिसतंय. त्यामुळे हे आता मळून झालंय. ह्याला आता 1 तास अर्धा तास रेस्ट करू देऊया आणि मग लाटायला घेऊया. असं आपण अर्धा तास ह्याला ठेवून देऊया, म्हणजे मग चांगलं मुरल पीठ. हे बघा, आता हे पीठ मी थोडं थोडं करून चेचून घेते. हे बघा किती मऊ झालंय हे पीठ. हे असं आता ह्याच्या गोळ्या करून घेते. तर हे बघा, आता ह्या अशा गोळ्या तयार करून घेतल्यात मी. आता ह्याचे पापड करून घेते. फोलपाटानं काढल्यामुळं असा हिरवा असा कलर आलाय आपल्या पापडाला. तर बघू शकता, पण हे चवीला एकदम सुंदर लागतात पापड. हे आपल्या बाजरीचं कसं पीठ असतं ना, सेम तसं आहे, पण चव ह्याची खूप सुंदर आहे. तर बघू शकता, हा पापड लाटून झालाय मस्तच असा. आता हे वाळवायला टाकूया. तर हे अशा पद्धतीने आपण हे पापड सगळे लाटून घेणार आहोत. छान असे सुंदर, चवीला इतके सुंदर लागतात हे पापड. तुम्ही नक्की करून बघा. हे पापड खूप छान टेस्ट आहे ह्याची. जरा साल असल्यामुळं का नाही, ह्याला इतकी सुंदर चव लागते. खमंग असे पापड होतात हे. हे बघा, आता आपले पापड सगळे तयारच झाले की लाटून. ते आता चांगले सुकू द्यायचे. सावलीत सुकू द्यायचे आणि 1 दिवस ऊन लावलं तरी चालतं. एकावर एक ठेवून असे सुकवायचे. आणि हे बघा, आता हे पापड सुरुवातीला सावलीत सुकवले आणि 1 दिवस उन्हात चांगले वाळवून ठेवले. हे बघू शकता, असं वाळलेले पापड चांगले. तर आता मी हे तुम्हाला तळून दाखवते. हे बघा, आता तेल ठेवले गरम करायला. तर आता मी तुम्हाला पापड तळून दाखवते.
बघा किती छान फुललाय पापड आणि काळपट न दिसता असा हिरवा कलर छान आलाय त्याला। हे बघा आता किती छान फुललाय, बघितलं ना पापड मस्तच असा फुललाय, फोड पण छान आलेत त्याला। हे पापड तुम्ही नक्की करून बघा, कसे वाटले ते सांगा, कमेंट मध्ये नक्की कळवा मला। ह्याची टेस्ट इतकी सुंदर आहे की तुम्ही हा पापड करूनच बघणार। लाईक करा, सबस्क्राईब करा। हे बघा डबल पापड होतोय, किती सुंदर पापड झालाय हा। हे बघा किती मोठा फुलतोय पापड, मस्तच असा, मस्तच कलर, इतका सुंदर झालाय पापड हा। टेस्ट तर एकदम सुंदर आहे याची, तुम्ही खाल्ला की हा पापड करूनच बघणार। हे बघा किती सुंदर झालाय पापड हा, खुसखुशीत कुरकुरीत मस्तच असा पापड झालाय। तर तुम्ही नक्की करा आणि मला कळवा। धन्यवाद।